श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, सकाळी सकाळी नाश्त्यासाठी उपीट बनवलं होतं. तर म्हटलं आज सकाळी सकाळी नाश्त्याला उपीट वगैरे बनवावं, कारण पोहे वगैरे 2-3 दिवस झाले तेव्हा बनवले होते आणि सारखे सारखे पोहे केले की पोरं खातही नाही. तर म्हटलं आज छान उपीट वगैरे बनवावं. तर पहा, दुपारी आम्ही चाललो होतो आमच्या वैष्णवी दिदीला सोडवण्यासाठी. तर वैष्णवी दिदी 4-5 दिवस झाले आमच्या घरी आली होती, त्याच्यामुळे तिला सोडवण्यासाठी दुपारी आम्ही 2 वाजता बदलापूरला जाण्यासाठी निघालो. तर पहा, अचानकच आम्ही जाण्यासाठी निघालो होतो. दुपारचे 2 वगैरे वाजले होते, पण आज जास्त काही ऊन वगैरे नव्हतं, त्यामुळे वातावरण एकदम छान आणि सुंदर वाटत होतं. त्याच्यामुळे गाडीमध्ये बसल्यावरती एकदम भारी वाटत होतं. पण ऊन कधी कधी असेल तर गाडीमध्ये पूर्ण दमछाक वगैरे होते. तर पहा, रोडला वगैरे लागलो आणि रोडला लागलो म्हणजे टोलनाके हे येतातच. तर पहा, बदलापूरला जाताना आम्हाला कमीत कमी 1 ते 2 ठिकाणी टोलनाके वगैरे लागले आणि फुल मोठा हायवे असल्यामुळे ट्रॅफिक वगैरे लागण्याची तर काही शक्यता नव्हती. पण फक्त टोलनाक्यावरतीच आमचा थोडाफार टाइमपास वगैरे गेला. बदलापूरला जाण्यासाठी निघालो होतो, पण आम्ही अचानकच निघालो होतो. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला काही आम्ही आज येणार आहे हे माहीत नसल्यामुळं हे तिच्यासाठी सरप्राईजच होणार होतं आणि आम्ही सर्वजण तिला सरप्राईज देणार होतो. बदलापूरला जाण्यासाठी रोडने खूप मोठे मोठे बोगदे वगैरे लागले होते आणि बोगदे वगैरे पाहणे हा मुलांसाठी पहिल्यांदाच एक वेगळा अनुभव होता, कारण की आमच्या गावाला जाताना कधी बोगदे वगैरे लागत नाही आणि एवढा मोठा महामार्ग वगैरे नसते. त्याच्यामुळे मुलांना बोगदा आणि एवढा मोठा महामार्ग पाहण्याचा पहिल्यांदा क्षण आला होता. आणि त्याचबरोबर आम्हाला जाताना मिसिंग रोडही लागला, त्यामुळे मुलांना मिसिंग रोड पाहण्याची संधी वगैरे भेटली. आणि बदलापूरला मी कमीत कमी 3 ते 4 वर्षापूर्वी गेले होते आणि आता 3 ते 4 वर्षापूर्वी चालले होते, त्यामुळे खूप मोठा रोडमध्ये बदलही झाला होता आणि खूप दिवसातनं चालल्यामुळे आनंदही वाटत होता. बदलापूरमध्ये पोहोचेपर्यंत आम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास वेळ गेला. रस्त्याने ट्रॅफिक वगैरे नव्हतं, पण एकदम सावकाश आणि हळूवारपणे गेल्यामुळे आम्हाला 2 ते 2.5 तास बदलापूरला पोहोचण्यासाठी वगैरे लागले होते. पोरांना तर असं झालं होतं की कधी मावशीच्या घरी पोचतोय आणि कधी मावशीला सरप्राईज देतोय, कारण की पोरांनीही मावशीला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. मी म्हटलं होतं की तिला आपण फोन करून सांगू की आम्ही येतोय, पण पोरं म्हटले की मावशीला सरप्राईज द्यायचं. एकदाच आम्ही घरी पोचलो आणि तिला सरप्राईज दिलं. तर पहा तिचे कसे एक्सप्रेशन होते ते. आम्ही सर्वजण एकदम अचानक गेल्यामुळे तीही पूर्ण गोंधळून गेली होती. तिला आधी वाटलं की वैष्णवी दिदी एकटीच ट्रेनने आली म्हणून, आणि नंतर आम्हा सर्वांना पाहून ती तर गोंधळूनच गेली.
एकदाच घरी पोचलो आणि घरी गेल्यानंतर थोडाफार आराम वगैरे केला, थोडं फ्रेश झालं आणि चहा पाणी पिलं. तर आमची वैष्णवी दिदी म्हटली की चला तुम्हाला खाली पाणीपुरी वगैरे खाऊन आणते. आणि आज त्याच्यामध्ये होता शनिवार आणि त्यांना काही सकाळी मारुती रायाचं दर्शन वगैरे घ्यायला जमलं नाही. तर मग इथे बदलापूरमध्ये येऊनच आज बदलापूरच्या मारुती रायाचं आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंफार खाली फिरून वगैरे आलो. आणि तोपर्यंत आमच्या बहिणीने छान स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता.